नमस्कार. शिलाई गुरु मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत शिवणकला शिकण्यासाठी आपल्याला बेसिक साहित्य काय काय लागणार आहे आणि त्याच्या किमती किती असणार आहेत. तर बघा, आपण आता उद्यापासून शिवण क्लास चालू करत आहोत. हा क्लास पूर्ण फ्री आहे आणि यामध्ये मी स्टेप बाय स्टेप आणि सावकाश पद्धतीने सोप्या भाषेत शिकवणार आहे. तर तुम्हाला जर शिवण क्लास शिकायची इच्छा असेल आणि सोप्या पद्धतीने शिकायची इच्छा असेल तर तुम्ही चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच घंटीचं बटन दाबा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमच्याकडून व्हिडिओ चुकणार नाही. तर बघा, आपण आता साहित्य बघू काय काय लागणार आहे. तर आपल्याला एक वही, 100 पेजची एक वही लागणार आहे. साधारण 15 ते 20 रुपयाला ही वही येते. एक पेन लागणार आहे. पहा, पेन एक 5 रुपये. मी किमती पण सांगत आहे. 5 रुपये पेन. ही पहा, आपल्याला मोठी एक फूटपट्टी मोठी लागणार आहे. माझ्याकडे आता अवेलेबल छोटी आहे, पण आपल्याला मोठी लागणार आहे तर तुम्ही मोठी घ्या. तिची साधारणतः 20 रुपये किंमत आहे. एक मेजरिंग टेप. हे बघा, ही क्लिप आहेत तर त्या क्लिपची किंमत आहे 10 रुपये. पूर्ण ह्याची 10 रुपये किंमत आहे. हे बघा, एक चॉकचा बॉक्स आहे. ह्या बॉक्समध्ये आपल्याला टेलरिंग चॉक येतात. हे वेगळ्या वेगळ्या कलरचे भेटतात बघा. तर याची किंमत आहे 25 ते 30 रुपये. यामध्ये 10 खडू येतात, आपल्याला 10 चॉक येतात. एक दोऱ्याचा रीळ आहे, कुठल्याही कलरचा घ्या. एक हातशिलाईची सुई आहे. सुई आणि दोरा मिळून एक 7 ते 8 रुपये होतात. लहान साईजची आहे बघा हातशिलाईची सुई. स्केच पेन घेतलेले आहेत वेगळ्या वेगळ्या कलरचे. थोडेसे चार्ट बनवण्यासाठी आपल्याला वेगळे वेगळे कलर यूज केले तर आपल्या लक्षात लवकर बसतं. ते एक 15 रुपयाचं पॉकेट मी आणलेलं आहे. तर पहा, आपण वेगळे वेगळे कलर वापरले तर आपण आकारही देताना आपल्या लक्षात बसतं. एक हुकचं पॉकेट आहे. याची किंमत 5 रुपये आहे. ह्यामध्ये साधारण 5 ते 7 ब्लाऊज आरामशीर होतात. एक बटन पॉकेट आहे आणि एक सीझर आहे. सीझर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलीही वापरा. आणि न्यूजपेपर आहे. न्यूजपेपर काय प्रत्येकाकडे असतात. तर बघा, टेप आहे. मेजरिंग टेपची किंमत एक 20 रुपये आहे. तर बघा, आता आपण टेप, आता जे आपण नवीन आहे, ज्यांनी कधीही बघितलेला नाही अशांना टेप कसा वापरायचा हे आपण आता सांगणार आहोत. तर पहा, त्यासाठी मी आता तुम्हाला टेपचं मेजरिंग करून दाखवते. कशा प्रकारे आपल्याला टेप पकडायचा आहे किंवा त्याच्यावरचं मेजर आपण कसं मेजर करायचं आहे. त्याच्यावरचे जे नंबर लिहिलेले आहेत ते इंच कशाला म्हणायचं आणि सेंटीमीटर कशाला म्हणायचं हे आपण आता एका पेपरवरती पाहू. तर याला मी बाजूला ठेवते. एक पेपरचा तुकडा घेतलेला आहे. याला आपण एक मार्क करून घेते बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता बघा, हे 1 इंच आहे. 1 इंच. तर हे जे आहे टोकापासून ते इथपर्यंत हे झालं 1 इंच. हे 2 इंच, 3 इंच. तर बघा, ही जी साईड आहे टेपची, हे जे मोठे आकडे दिसतंय आपल्याला, हे क्रमांक, तर हे आहे आपलं इंच. आणि हे जे छोटे लाईन आहे म्हणजे टेपचं दुसरी बाजू, ती आहे सेंटीमीटर. हे जे जास्त नंबर दिसतंय आपल्याला हे आहेत सेंटीमीटर. आणि हे आहेत, हे इंच आहे. तर आपल्याला जास्त इंचमध्येच आपल्याला मेजरिंग करायचं असतं, त्यामुळे आपण इंचाचंच माप पाहणार आहोत आज. तर बघा, आता माप पाहण्यासाठी बघा, मी मार्क करून दाखवते तुम्हाला. म्हणजे पाव कशाला म्हणायचं, अर्धा कशाला म्हणायचं, पाऊण कशाला म्हणायचं, सव्वा कशाला म्हणायचं आणि दीड कशाला म्हणायचं हे आपण पाहू इथे. तर बघा, मी एक बॉक्स आखून घेतलेला आहे. तर टेपचा मी कॉर्नरवरती हे बघा, टेपचं टोक मी याच्या कॉर्नरवरती ठेवलेलं आहे, बॉक्सच्या कॉर्नरवरती.
आणि तिथून 1 पर्यंत जे आहे मार्किंग केलेलं आहे, एक एक जो नंबर दिसतोय आपल्याला तिथपर्यंत मार्किंग केलं. म्हणजे इथून टेपपासून ते इकडे 1 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. हे पहा इथे एक मोठी लाईन आहे थोडीशी, तर इथपर्यंत आहे माझं अर्धा इंच. तर आता हे कव्हर झालेलं आहे त्यामुळे आपल्याला नीट दिसणार नाही, तर आपण इकडचं पाहू. बघा आता 1 पासून तर पुढे एक लाईन आहे बघा, ही बाण आहे ह्याला खालून. काही टेपला बाण येतो, काही टेपला येत नाही. तर थोडीशी जी मोठी लाईन आहे ती आहे आपली अर्धा इंचाची. बघा 1च्या आणि 2च्या मध्ये जी मोठी लाईन आहे ती अर्धा इंचाची आहे. तर बघा ही मोठी लाईन आता मला 1.25 घ्यायचे, तर मग अर्ध्याच्या आणि 1च्या मध्ये जी आहे मोठी लाईन बघा हे अर्धा, आणि याच्या पुढे ही दुसरी लाईन जी आहे 1च्या पुढे 1 आणि 2 नंबरची लाईन, हे झालं माझं 1.25. म्हणजे 1.25 इथपर्यंत येईल माझं. 1च्या पुढे 1 आणि दुसरी लाईन म्हणजे 1.25 इंच, 3, 4, 1च्या पुढे चौथी लाईन अर्धा, 1च्या पुढे 6वी लाईन 1.25 आणि 1च्या पुढं 6वी बघा 1.25 आणि 1च्या पुढं 8वी म्हणजे 2. म्हणजे 1 आणि 2च्या मध्ये 8 लाईन आहेत आपल्या टोटल. तर बघा अर्धा इंच जे आहे ते बघा माझ्याकडे बाण दाखवलेलं जी आहे ती माझी अर्धा आहे, आणि ह्या दोन्ही लाईनच्या मध्ये दोन्ही एक छोटी एक मोठी अशी लाईन आहे. तर छोटी लाईन सोडून मोठी लाईन जी आहे ती माझी आहे 1.25 इंचाची. तर बघा आता 1 पासून ते हे आपलं 3 इंच अंतर झालेलं आहे. 2च्या पुढे 1.25, 2.25, मग हे बघा इथपर्यंत 2.25, 1 आणि दुसरी लाईन. तर एक छोटी एक थोडीशी मोठी आहे. तर ती मोठी जी आहे ती आपली 1.25ची लाईन आहे. परत बघा एक छोटी एक मोठी, मोठी जी आहे ती अर्धाची आहे. परत एक छोटी एक मोठी, तर मोठी जी आहे ती 1.25ची आहे. आणि एक परत छोटी परत मोठी जी आहे ती 1ची आहे. म्हणजे आपलं 1 इंचामध्ये आपल्या टोटल 8 लाईन आहेत. बघा हे 3.25, 3.5, 3.25, 4. परत बघा आता इथं 4.25, 4.5, 4.5, 5. परत 5.25, 5.5, 5.25 आणि 6. तर अशा प्रकारे आपल्याला टेप हे मेजर करायचं असतं. बघा एकदम सुटसुटीत असं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. या अशा प्रकारे जर आपण टेप जर ठेवून एकदम व्यवस्थित माप घेतले तर आपल्याला कुठेही गडबड गोंधळ होत नाही आणि आपले छान लक्षात राहतं. आपल्याला समजायला लगेच सोपं जातं. मी समजवण्याचा खूप सोप्या भाषेत प्रयत्न करत आहे. तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी असंच छोटे म्हणजे आपण जे शिवण क्लास चालू करणार आहोत ते आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. म्हणजे त्यामध्ये बघा मी तुम्हाला पेपरवरती ड्राफ्टिंग कसं करायचं, परत ब्लाऊजवरून माप घेऊन त्याचं आपण पेपर कटिंग कसं करायचं, ते स्टिचिंग कसं करायचं. आपण आता क्लासमध्ये 1 टक्स ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, परत 4 टक्स ब्लाऊज, सव्यासाची कटोरी, मद्रास कटोरी, 3 पीस कटोरी, परत अजून प्रिन्स कटोरी, असे आपण पॅटर्न पाहणार आहोत. ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलवरचे व्हिडिओ हे चुकवू नका. एक व्हिडिओ चुकला तर आपलं मागे पुढे मग आपली लिंक तुटते. त्यामुळे व्हिडिओ आला का व्हिडिओ बघायचा. आणि आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मी शिवण क्लासचे जे टाकणार आहे ते 1 दिवस आड करून टाकणार आहे. म्हणजे आज व्हिडिओ टाकला तर उद्या नाही टाकणार, परवा टाकणार. म्हणजे असं आज 1 दिवस आड करून व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ जाऊन नक्की पहा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की